नमस्कार सर्वांना. आज मी टोमॅटो आणि कांद्याची चटणी बनवली आहे. खूप छान चटणी होते पराठ्यासोबत किंवा धपाट्यासोबत खाण्यासाठी, आणि कधी कधी भाजी खाऊन कंटाळा आला तर चपातीसोबत पण खूप छान लागते. तर बघू शकता तेल गरम झाले तर जिरे टाकलेले आहेत तेलामध्ये आणि लसण टाकायचा. तर लसण जिरे छान कलर बदलेपर्यंत हे करून घ्यायचे परतून, आणि नंतर त्याच्यामध्ये आपण कांदा वगैरे टाकणार आहोत. तर मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त तिखट वगैरे करायचं असलं टाकू शकता. मी 3च हिरव्या मिरच्या घेतल्या. नंतर थोडासा हिंग टाकला. हिंगाने खूप छान चटणीला चव येते. नंतर एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता, तो टाकला. आणि ही चटणी जी आहे ना ती खूप छान होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. पराठे बनवले तर मी बनवतच असते, खूप छान लागते. तर मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे, तो पण कट करून टाकला आणि छान याला कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं. आणि खूप झटकीपट होणारी रेसिपी आहे. जसं की चटणी खूप कमी वेळेमध्ये बनवून तयार होते आणि छान पण खूप लागते. तर ह्या ज्या मी मिरच्या घेतल्या त्या खूप कमी तिखट असतात, तर 3 घेतल्या. मी जास्त तिखट नाही बनवणार चटणी. तर ह्याला छान परतून घेतलं आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकणार आहोत आपण, जेणेकरून चटणी खूप छान होते. तर याला छान आलटून पलटून घेतलं. आणि मी छान हे करण्यासाठी जे हे वापरलं ना, छोटी कढई, ती मी लोखंडाची वापरलेली आहे. लोखंडाचं आहे. तर तडका पॅन असतो, आपण त्याच्यामध्ये पण बनवू शकतो. जर का लोखंडाची कुठली पण कढई असली तर हे मी लोखंडाचं मुद्दामून चटणी वगैरे बनवण्यासाठीच आणलेलं आहे. तर खूप छान हे होतं, बनतं त्याच्यामध्ये. आणि लोखंडाच्या कढईतलं खाल्लेलं पण छान असतं. तवा पण वापरते मी कधी कधी. तर बघू शकता छान कोथिंबीर धुवून घेतली, भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे. तर कोथिंबीर टाकल्याच्या नंतर पण याला आलटून पलटून छान परतून घ्यायचं, जेणेकरून कोथिंबीर पण तेलामध्ये छान परतल्या जाती, की चटणीमध्ये कोथिंबीरीचा कच्चेपणाचा वास पण येत नाही आणि चटणी खूप छान लागते. जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला कमेंट करत जा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सर्वांनी. आणि कमेंट करा की तुम्हाला कशी वाटली चटणी आणि तुम्ही बनवता का, सांगा प्लीज. तर छान मी कोथिंबीर पण परतून घेतली तेलामध्ये. आणि आपण हे सगळं जे केलंय ते थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमधून काढणार आहोत. जर का आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा असला हा चटणी तरी पण घेऊ शकतो, म्हणजे ती जाडसर होती, पण मला बारीक एकदम बारीक पिसायची होती म्हणून मी मिक्सरमध्ये, किंवा आपण पाट्यावर पण वाटू शकतो. तर बघू शकता थंड झाली. तर त्याच्यामध्ये ना मी गूळ टाकलेला आहे. थोडासा गूळ टाकल्यामुळे खूप छान चव येते. तर गूळ आणि नमक टाकून घेतलं. थंड झालं होतं हे. तर थोडं अजून जास्त थंड होऊन द्यायला पाहिजे होतं, पण मला गडबड होती. तर मी गूळ टाकला आणि गूळ टाकायचाच, गुळाने खूप छान चव येते. आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि छान याला मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. एकच नंबर चटणी होते. पराठ्यासोबत तर खूप छान लागते, किंवा आपण मुगाचे वडे भजे केले त्याच्यासोबत पण ही चटणी खूप छान लागते. नक्की एकदा ट्राय करा. आता मी बारीक करून घेत आहे आणि छान याला बारीक करून घेतलं. तर जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर प्लीज व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आठवणीने सबस्क्राईब करा प्लीज सर्वांनी. तर मी सगळं छान काढून घेतलं याच्यामध्ये. थंड अजून थोडंसं थंड होऊन द्यायला पाहिजे होतं, तर थोडं गरमच होतं हे, तरी पण मी काढून घेतलं. तर बघू शकता आपण छान त्याला मिक्सरला मी बारीक करून घेतलेला आहे. आणि पाट्यावर वाटली तर अजूनच छान चव येते, पण मी काही पाट्यावर नाही वाटत बसली, त्याला मिक्सरलाच फिरवून घेतलं. सकाळी सकाळी खूप गडबड होती. तर बघू शकता मी पराठ्यासोबत बनवली होती ही चटणी. तर एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.